यांनी आपल्याला माहित असेल की आवाहन केलेलं आहे की भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अपघात होऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा हा मृत्यू होत असतो आणि या संदर्भामध्ये सर्व घटकांना फेटॅलिटी कमी करण्याकरता 10% कमी करण्याचं त्यांनी आपल्याला टार्गेट दिलेलं आहे। या संदर्भामध्ये माननीय पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते साहेब हे देखील गेल्या 3 महिन्यापासून रेग्युलर आढावा घेत आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या आयुक्तालय असो दे किंवा डिस्ट्रिक्टचे ब्लॅक स्पॉटची पडताळणी असेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची आपलं कोऑर्डिनेशन असेल, या बाबतीमध्ये आपलं संयुक्तिक नियोजन मोठ्या प्रमाणात चालू आहे, जेणेकरून जे मृत्युमुखी पडणारे जे लोक आहेत त्यांचा जीव वाचेल। त्याच्याकरता ज्या ज्या काही सुधारणा करणं प्रशासनाला आवश्यकता आहेत त्या पद्धतीने आपण करत आहोत। या संदर्भामध्ये आपण ज्यावेळी आपल्या जिल्ह्याचा विचार करतो आणि त्याचबरोबर आयुक्तालयामध्ये शहराचा विचार करतो तर त्या संदर्भामध्ये काल गेल्या अनेक वर्षापासून आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला म्हणजे त्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, PWD असेल, त्याचबरोबर वर्ल्ड बँक असेल, GPPR, MGPची कामं चालू असतील, सगळ्या डिपार्टमेंटला ज्या ज्या काही गोष्टीची सुधारणा करायची असेल म्हणजे ते प्रत्येक बाबतीमध्ये असेल, म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असतील, ट्रॅफिकचे सिग्नल असतील, नो हॉकर झोन असतील, पार्किंगची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आपल्याकडे रिक्षाचे स्टँड असतील, या सगळ्या बाबतीमध्ये सविस्तर पत्रव्यवहार म्हणजे आमच्या ACP, DCP आणि माया लेवलवरती देखील केलेला आहे। त्याचबरोबर DPDC फंड मध्ये देखील या संदर्भामध्ये आपल्याला 1% रक्कम जी आहे ही ट्रॅफिक मॅनेजमेंट करता रिझर्व्ह केलेली आहे। त्या अनुषंगाने देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती आयुक्तालयाचे जे प्रस्ताव आहेत हे माननीय कलेक्टर महोदय यांना आपण पाठवलेले आहेत, ज्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळी जी साधन सामग्री आहे ती प्राप्त होऊन आपण मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये चांगली कारवाई करू शकतो। आपल्याला बघितलं असेल की गेल्या वर्षभरामध्ये आपण चांगल्या प्रकारे म्हणजे रिक्षाचा ड्राईव्ह असू दे किंवा ड्रंक ड्राईव्ह असू दे किंवा 2 व्हीलरचं ट्रिपल सीटचे ड्राईव्ह असू देत किंवा वन वेच्या साईडनी अपोजिट साईडनी लोक येणार असतील, या बाबतीमध्ये पण वेगवेगळे ड्राईव्ह घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपल्या कारवाई झालेल्या आहेत, दंड पण दाखल झालेले आहेत, परंतु ते देखील म्हणजे ट्रॅफिकच्या डिसिप्लिन मध्ये काही सुधारणा होत नाहीये। तर या अनुषंगाने काल आमची एक काही बैठक पण झालेली होती झिरो फॅटॅलिटी प्रोग्रामच्या अनुषंगाने आणि यामध्ये सर्व विभागाचे कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका, PWD, वर्ल्ड बँक, MJP, ट्रॅफिक डिपार्टमेंट, पोलीस विभागाचे आमचे सगळे अधिकारी या सर्वांची संयुक्तिक मीटिंग झाली आणि जवळपास काल 3 तास आमची सविस्तर या बाबतीमध्ये ज्या ज्या काही कारवाई आपल्याला सर्व डिपार्टमेंटला करायची आहेत त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली। त्याच्यामध्ये काही आकडेवारी आता माझ्याबरोबर आपले कठाळे साहेब आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील, जेणेकरून आपल्याला ऍक्सिडेंटचं प्रमाण आपल्या कडे कसं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल या बाबतीमध्ये आकडेवारी थोडक्यात सांगतील। नमस्कार। आपल्याकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागील वर्षीची वाहन अपघातात मृत्यू पडलेली संख्याच मी सांगतो आहे। त्याच्यामध्ये 2025 जानेवारी ते डिसेंबर 2025 ह्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये 701 मृत्यू झालेले आहेत आणि ही 24च्या कंपॅरिझन मध्ये 8% वाढ त्यात झालेली होती। आता ही ह्या वर्षीचं आकडेवारी आहे आणि याच्यामध्ये आता साहेबांनी जो विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये 2 व्हीलरचं प्रमाण हे 60% आहे, 60%। तर 700 पैकी साधारण 420 425 पर्यंत हे प्रमाण हे 2 व्हीलरच्या मृत्यूचं आहे, 2 व्हीलरच्या वाहनधारकांच्या मृत्यूचं आहे। सेम याच्यातली आत्ताच्या एप्रिल पर्यंतचे आकडे माझ्याकडे आहे। ह्या वर्षी जानेवारी टू एप्रिल आणि मागच्या वर्षीचं जानेवारी टू एप्रिल याचं कंपॅरिझन आहे। ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी 200 ह्या 4 महिन्यामध्ये 252 लोक मृत्यू पडले होते आपल्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण जिल्ह्याची आकडेवारी आहे आणि ह्या वर्षी थोडा जस्ट कमी झालेला आहे, 244 मृत्यू झालेला आहे। पण ही जी संख्या आहे यातली 701 ही जी मागच्या पूर्ण वर्षभराची आहे याच्यातले 60% म्हणजे अराउंड 400 हे 2 व्हीलरचे मृत्यू आहेत। तर आपल्याला याच्यावर विशेष लक्ष देऊन त्याचे 10%चं टार्गेट आपल्याला शासनाकडून आलेलं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला याच्यावर फोकस करून करावं लागेल असं आहे।
त्याच्यामध्ये हेल्मेट हा एक मुद्दा कायम आपल्याकडे दुर्लक्षित असलेला मुद्दा आहे. तर त्याच्यावरही आपल्याला काम करावं लागेल. यामध्ये शहर वेगळं आहे. हा, 701 पैकी त्याच्या सहीत झालं की इतके पत्र दिले हे मोजून सांगून हा, झालं. काल आम्ही स्लाइड वरती काल. त्यांना दाखवली पत्र इतकी दिलेली आहे. त्याच्यामध्ये तर number सीपी set करायला सरांनी सांगितलं. त्यांना आता टाइमलाईन दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांनी अग्री केलेलं आहे की पावसाळा सुरू होण्याच्या आधी शहराच्या आतमधली जी काही म्हणजे सगळ्यांचं आपलं माहिती असलेलं उदाहरण म्हणजे तो अंडरपास शिवाजीनगरचा, तो एक उदाहरणादाखल घेऊ आपण. तर जे जे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणं आवश्यक आहे ते सगळे टाइम बाउंड सरांनी काल सांगितलेलं आहे. सगळ्यांनी अश्युरन्स दिलेला आहे. तेच आम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही सांगावं, त्यांना तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची विनंती ते करावे, किंवा कोणते रस्ते तुम्ही मोकळे तुम्हाला तुम्ही सांगितलेले आहे असं जर तुम्ही आणखी सांगितलं तर म्हणजे तुम्ही नागरिकांना तर सांगताच. नाही, त्याचे डिटेल्स खूप सर्व आहेत. म्हणजे डीसीपी ट्रॅफिक तुम्हाला ते सविस्तर डिटेल देतील. आम्ही त्यांना काय काय सांगितलेलं आहे, म्हणजे इव्हन रिक्षाचे स्टँड कुठल्या ठिकाणी कुठल्या स्पॉटला पाहिजेत इतके डिटेल दिलेले आहेत आम्ही. 27 नोटिफाईड कळलं का नाही? इव्हन हातगाडीच्या संदर्भामध्ये जो हातगाडीचा विषय आहे त्याच्याबद्दल पण स्पेसिफिक सांगितलेलं आहे की हातगाड्यांच्या मुळे आपल्याकडे गेल्या इतक्या वर्षामध्ये वेगवेगळे कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ह्या अनुषंगाने आपल्याला एक हातगाड्याची पॉलिसी जी आहे ती आता महानगरपालिका आयुक्त त्यांचं प्लॅनिंग चालू आहे, ते देखील लवकर करतील. सर, आपण एवढं अतिक्रमण काढलं, सगळं जालना रोडचं परत काढलं किंवा जळगाव रोडचं काढलं, पण महापालिकेकडनं अजूनही समजा ते सर्व्हिस रोडचं काम नाही झालं किंवा अर्धवट सगळ्या गोष्टी आहेत. रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहे, त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही. ते वारंवार आश्वासनं देतात, ते करत नाहीत. आपले लोक जातात करतात तर तिथे विरोध होतो बऱ्याच. ह्याच्यावरती काही चर्चा झाली आहे? नाही, बघा आता अतिक्रमणाचा ट्रॅफिक काही थांबलेला नाहीये. म्हणजे पावसाळ्यामध्ये रहिवासी भागातलं अतिक्रमण काढू नये हे माननीय कोर्टाचे आदेश असल्यामुळे आपण ते थांबलेलं आहे. परंतु इतर जे अतिक्रमणाचं जेव्हा जेव्हा महानगरपालिका कमर्शियलचं किंवा इतर ठिकाणचं घेतं तर आम्ही बंदोबस्तांना पुरवत आहोत. तुम्ही बैठमध्ये खाम नदीचं पण अतिक्रमण होतं तर आपण ते काढलं मोठ्या प्रमाणावरती आणि त्यांचं पॉझिटिव्ह सहकार्य असतं. आणि फक्त तुम्ही म्हणता की जे अतिक्रमण काढलं त्याच्यानंतर त्यांची फंडची त्यांची मागणी लवकरच पूर्ण होईल आणि शेवटी कसं आहे की त्यांच्यात उत्पन्न देखील अतिक्रमण काढल्यामुळे वाढलेलं आहे आणि निश्चितच महानगरच्या त्या प्लॅनिंग मध्ये आहे की सर्व्हिस रोड्स किंवा इतर सुविधा त्यांचा देखील प्रयत्न आहे. कारण की हे जे आपण अतिक्रमण काढलेले आहे हे पुढच्या 50 वर्षात येणाऱ्या शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आपण ते केलेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच ते देखील पुढचे रोडचे डेव्हलपमेंट सर्व्हिस रोड होतील भविष्यात. कोणत्याही मार्केट असेल फुलमंडी असेल तिथं नेहमी वाहतूक कोणी असते आणि नेमकं गाडी कुठे लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी काय आपण नाही बघा आता त्याच्या पार्किंगच्या बाबतीमध्ये म्हणजे पार्किंगचे बोर्ड्स P1 पार्किंग, P2 पार्किंग, झालं की नो पार्किंग, हे सर्व ज्या बाबी आहेत ते आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत. तुम्हाला सविस्तर ते प्रस्तावाची डिटेल आमची डीसीपी एसपी देते. नाही आता नाही, ऐकून घ्या. आता आम्ही त्यांच्याशी रेग्युलर मी संपर्कात आहे आणि खात्री आहे की पॉझिटिव्ह या गोष्टी आता होतील. वाहतूक शाखेचं कामाचं सगळं ते नागरिक मित्र होत असतात. ते उंचले तिकडे पूर्ण ते ठराविक ठिकाणी गाड्या वाहन सुरू येतात, दंड मोठमोठा लावतात, लोकांचा विरोध होतो. हे खरं मुख्य काम हे वाहतूक शाखेचं टोईंग वेगळं Towing म्हणतात वेगळं. का? अच्छा. ते सगळं त्यांनी स्वतःकडे घेतलं. त्यांचे लोक दमदाटी करतात सगळे, ह्याचा विरोध आहे खूप लोकांचा. ह्याच्यावरती काही नियमाप्रमाणे लावल्यानंतर पण उचलतात. म्हणजे ठराविक ठिकाणी कारवाया करतात. स्पेसिफिक प्रॉब्लेम काय होतो ट्रॅफिक कर्मचारी सिग्नल उभं राहिल्यानंतर इथलचे लोक त्याला म्हणजे दोष देतात. उचलणारे ते दोष हा ते आहे, बरोबर ऍलिगेशन आपल्या ह्याच्यावरती बरोबर. गेल्या 2 वर्षापासून म्हणजे माझ्याकडे बरेच दिवस 2 वर्ष जास्त झाले आपल्या आस्थापनेला आरटीओ पत्र दिलं होते की तुमच्या कार्यालयात येणाऱ्या सर्व वाहनांना हेल्मेट सक्ती असावी. त्याच्यात सगळ्या शैक्षणिक संस्थेला पण दिला आणि सरकारी कार्यालयात कंपन्यांमध्ये आपल्या कार्यालयाला सुद्धा ते पाळलं नाही. आता तुम्ही स्वतः याच्यात उतरल्यावर काही फरक पडत असतो. बरेच ते आमच्या कार्यालयात फरक पडला ना महिन्याभरामध्ये. मी सांगितलं ना सुरुवातीलाच तुम्हाला. नाही म्हणजे आता फरक पडलेला आहे. तुम्ही बघा माझ्या
कार्यालयात येणारे अधिकारी कर्मचारी सगळे टू व्हीलरवाले हेल्मेट घालतात. त्यांनी 2 वर्षापासून ती जनता करतायत. आपल्या इथं बंदी होतं. नाही बघा, आपण कसं आहे, भूतकाळात बघण्यापेक्षा आता सध्या आजच्या वर्तमान काळात आणि पुढच्या भविष्य काळात बघूया आणि आपण चांगली कारवाई करून फेटॅलिटी आपण कमी करूया. हे यांना आता माहित आहे, हीच जागृती आहे. ट्रॅफिकच्या बाबतीत रिक्षावाल्यांचा पिकअप पॉईंट आणि ड्रॉप पॉईंट साठी खूप दिवसापासून पाठपुरावा आहे. ट्रॅफिक महानगरपालिकेवर ढकलते, महानगरपालिका आरटीओवर ढकलते, पण होत काही नाही. त्यामुळे ट्रॅफिकच्या समस्या दिवसादिवस बिकट होत नाही. मी सांगितलं ना, ट्रॅफिकचे रिक्षाचे थांबे आणि आता रिक्षाचा नंबर तर जास्त, हे फॅक्ट आहे. काल हा बघा, नवीन परमिट जे आहेत मार्च पासून 8 मार्चपासून बंद. मार्च पासून त्यांच्याकडून बंद करण्यात आलेले आहेत. परंतु आता नवीन ज्या रिक्षा आहेत, तुमच्या ई रिक्षा ना, कुठल्या ई रिक्षा ज्या आहेत त्याला परमिट नसल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणावरती लोक खरेदी करत आहेत आणि त्या सुरू होत आहेत. त्याच्यामुळं बघा, वाढणाऱ्या शहरीकरणावरती ही वाहनं देखील वाढणारच आहे. परंतु त्याच्यावरती आपण नियोजनाने प्लॅनिंग करतो, ठीक आहे, नियोजन प्लॅनिंग मध्ये काही गोष्टी राहिल्या असतील, परंतु आता ह्याच्यामध्ये गोष्टी प्राधान्याने पुढाकार घेऊन महानगरपालिका आयुक्तांशी आणि इतर डिपार्टमेंटशी आपण कोऑर्डिनेट करून जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये कशी सुधारणा करण्यात येईल त्याचा प्रयत्न राहील आपला.